नमस्कार मित्रांनो. जेव्हा आपण बुद्धिमत्ता, चातुर्य आणि हजरजबीपणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे बिरबल. बादशाह अकबर आणि बिरबलांच्या गोष्टी आपण बालपणापासूनच ऐकत आलो आहोत. पण तुम्हाला माहिती आहे का की बिरबल हे फक्त गोष्टींमधलं पात्र नसून ते इतिहासातील एक अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बिरबलांचा सामान्य ते खास हा प्रवास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा शेवट नेमका कसा झाला याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बिरबलांचा जन्म 1528 मध्ये उत्तर प्रदेशातील काल्पी या गावी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव बिरबल नव्हतं, तर ते होतं महेशदास. महेशदास लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि शब्दाचे पक्के होते. त्यांना कविता लिहिण्याची आणि संगीत शिकण्याची खूप आवड होती. त्या काळात आपली कला आणि बुद्धीच्या जोरावर राजाश्रय मिळवणं हे मोठं स्वप्न असायचं आणि महेशदास यांनीही आपल्या प्रतिभेनं ती वाट शोधली होती. अकबर आणि बिरबल यांच्या पहिल्या भेटीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. असं म्हटलं जातं की एकदा अकबर शिकार करताना जंगलात रस्ता चुकले होते. तेव्हा एका तरुणाने त्यांना योग्य मार्ग दाखवला आणि आपल्या बुद्धिमत्तेने बादशहाचं मन जिंकलं. तो तरुण दुसरा तिसरा कोणी नसून महेशदास होते. त्यांच्या हजरजबाबीपणावर खुश होऊन अकबरांनी त्यांना आपल्या दरबारात येण्याचं आमंत्रण दिलं आणि तिथूनच सुरू झाला महेशदास यांचा बिरबल बनण्याचा प्रवास. दरबारात आल्यानंतर महेशदास यांनी आपल्या बुद्धिमत्तेने लवकरच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सम्राट अकबरांनी त्यांना राजा ही पदवी दिली आणि बिरबल हे नाव दिलं. बिरबल या शब्दाचा अर्थ होतो ज्याच्याकडे बुद्धीचं बळ आहे. हळूहळू बिरबल हे केवळ एक कवी किंवा मनोरंजन करणारे राहिले नाहीत, तर ते अकबरांचे सर्वात विश्वासू सल्लागार आणि मित्र बनले. अकबरांच्या नवरत्नांपैकी बिरबल हे सर्वात महत्त्वाचं रत्न मानलं जात असे. बिरबल हे दरबारात केवळ विनोद सांगण्यासाठी नव्हते, त्यांच्याकडे लष्करी आणि प्रशासकीय जबाबदाऱ्याही होता. ते अकबरांचा दीन ए इलाही या धर्माचा स्वीकार करणारे एकमेव हिंदू होते. यावरूनच आपल्याला समजतं की अकबरांचा त्यांच्यावर किती गाढा विश्वास होता. न्यायनिवाडा करताना किंवा राज्यावर आलेल्या संकटांच्या वेळी अकबर नेहमीच बिरबलांचा सल्ला शिरसाबांधे मानत असत. आता बघा, जिथे यश असतं तिथे शत्रूही असतातच. बिरबलांची अकबरांशी असलेली जवळीक पाहून दरबारातील इतर मंत्री आणि अमीर उमराव त्यांचा मत्सर करू लागले. अनेकांना हे सहन होत नसे की एक सामान्य ब्राह्मण मुलगा बादशहाचा इतका जवळ कसा काय. बिरबलांना खाली खेचण्यासाठी अनेकदा कट रचले गेले, त्यांना कठीण प्रश्न विचारले गेले, पण प्रत्येक वेळी बिरबल आपल्या चातुर्याने त्यातून सही सलामत बाहेर पडले. आज आपण ज्या अकबर बिरबलांच्या गोष्टी ऐकतो त्यातील बऱ्याच गोष्टी या काल्पनिक किंवा लोककथा आहेत, पण या कथांचा मूळ आधार बिरबलांचा हजरजबाबीपणा हेच आहे. या कथा आपल्याला शिकवतात की कोणत्याही संकटांवर बुद्धीने मात करता येते. पण मित्रांनो, इतिहासाच्या पानांमध्ये बिरबलाच्या आयुष्याचा शेवट हा या गोष्टींसारखा सुखांत नव्हता, तर तो अत्यंत दुःखद आणि अनपेक्षित होता. साल होतं 1586. मुघल साम्राज्याच्या वायव्य सरहद्दीवर म्हणजेच आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात युसुफजाई टोळीने बंड पुकारलं होतं. हे बंड मोडून काढण्यासाठी अकबरांनी सुरुवातीला जैन खान कोका याला पाठवलं, पण तिथली परिस्थिती खूपच कठीण होती. डोंगराळ भाग आणि गनिमी काव्याने लढणारे शत्रू यांमुळे मुघल सैन्याला मोठं यश मिळत नव्हतं. जैन खानने मदत मागितल्यावर अकबरांनी मदतीसाठी कोणाला पाठवावं याचा विचार केला. यावेळी बिरबलांनी स्वतःहून या मोहिमेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. खरं तर बिरबल हे काही सराईत सेनापती नव्हते, पण अकबरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि 8000 सैनिकांची तुकडी देऊन त्यांना युद्धावर पाठवलं. कोणालाच कल्पना नव्हती की ही बिरबलाची शेवटची मोहीम ठरेल. बिरबल आणि त्यांचं सैन्य स्वात खोऱ्यातील अरुंद खिंडीमध्ये पोहोचलं. तिथला रस्ता अतिशय धोकादायक होता. अफगाण टोळीवाले डोंगराच्या उंचावर लपून बसले होते. मुघल सैन्याला भौगोलिक परिस्थितीचा अंदाज आला नाही. रात्रीच्या वेळी जेव्हा मुघल सैन्य विश्रांती घेत होतं किंवा अरुंद मार्गावरून जात होतं तेव्हा अचानक शत्रूने डोंगरावरून दगड आणि बाणांचा वर्षाव सुरू केला. त्या भीषण हल्ल्यात मुघल सैन्याची दानादान उडाली. अंधार आणि डोंगराळ भागामुळे कोणालाच काही समजलं नव्हतं. याच चकमकीत 16 फेब्रुवारी 1586 रोजी बिरबलांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत हजारो सैनिक मारले गेले. ही मुघल इतिहासातील सर्वात मोठी लष्करी हार मानली जाते. पण या घटनेत सर्वात धक्कादायक गोष्ट ही होती की बिरबलांचा मृतदेह कधीच सापडला देखील नाही. जेव्हा बिरबलांच्या मृत्यूची बातमी आग्र्याच्या दरबारात पोहोचली तेव्हा अकबर पूर्णपणे खचून गेले. असं म्हटलं जातं की अकबर सलग 2 दिवस अन्न पाण्या वाचून आपल्या कक्षात बसून होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक जवळच्या व्यक्ती गमावल्या होत्या,
पण बिरबलांच्या जाण्याचं दुःख त्यांच्यासाठी असह्य होतं. ते म्हणायचे की माझा सर्वात चांगला मित्र आणि माझ्या बुद्धीचा आधारस्तंभ मी गमावला आहे. बिरबलांचा मृतदेह न सापडल्यामुळे त्या काळी अनेक अफवा पसरल्या होत्या. काहींना वाटायचं की बिरबल जिवंत आहेत आणि ते कुठेतरी साधूच्या वेशामध्ये लपलेले आहेत. स्वतः अकबरही काही काळ या आशेवर होते की बिरबल परत येतील. त्यांनी अनेकदा बिरबलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांना हे सत्य स्वीकारावंच लागलं. त्यांचा लाडका मित्र आता या जगात नाही. बिरबल आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत. ते केवळ एक चतुर व्यक्ती नव्हते, तर ते एक कुशल कवी, संगीतकार आणि मुत्सद्दी राजकारणी होते. फतेपूर सिक्रीमध्ये आजही बिरबलांचा महाल त्यांची साक्ष देत उभा आहे. त्यांच्या कथांमधून आजही आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगात शांत राहून मार्ग कसा काढायचा याची शिकवण मिळते. तर मित्रांनो, ही होती राजा बिरबल यांची सत्यकथा. एका साध्या ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला मुलगा आपल्या बुद्धीच्या जोरावर हिंदुस्थानच्या सम्राटाच्या सर्वात जवळचा मित्र बनला. हा प्रवास नक्कीच प्रेरणादायक आहे. तुम्हाला बिरबलाची कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.